श्री गजानन विजय ग्रंथ. श्रोते मंडळी, मागल्या भागामध्ये आपण 8व्या अध्यायाच्या 100 ओव्या वाचल्या होत्या. आता 100च्या समोरच्या आपल्याला घ्यायच्या आहेत. चला तर मग अध्याय 8व्याच्या 100 ओव्या झाल्या होत्या. समोरच्या बघूया आपण. चला तर वाचनाला सुरुवात करण्याआधी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्समध्ये गणगण गणातभोवती लिहून पाठवा. चला तर मग आता वाचनाला सुरुवात करूया. हे महासाधू ब्रह्मगिरी, ज्यांचा बंदा गुलाम हरी, ती मूर्ती आली खरी तुझ्या पूर्वभाग्याने. शिरापुरीच्या आईचित आम्हा द्यावे तुम्ही त्वरित, लागे जो ओढण्याप्रत गांजा तोही पुरवावा. 3 दिवस येथे राहू, चौथे दिवशी येथून जाऊ. पाटील नका कष्टी होऊ, साधून घ्या ही पर्वणी. तुम्ही पोशिला मळ्यात, वेडा पिसा नंगा धूत. मग आम्हा देणे आईचित, मागे पुढे का पाहता. गाढवासी पोशिती, गाईस लाथा मारिती. ते का म्हणावे सन्मती, हा विचार करून आम्ही गोसावी वैराग्य भरीत. जाणतो अवघ्या वेदांत, मर्जी असल्या मळ्यात या पोथी ऐकावया. कृष्णाजी म्हणे त्यावरी, उद्या घालीन शिरापुरी. आज आहे भाकरी त्याच जाव्या घेऊन. जितका गांजा ओढाल तितका तेथेच मिळेल. तेथे चालता बोलता कंठ निळ बसला आहे पत्र्यामध्ये. 2 प्रहरासी वेळा खरी, घेतल्याचून भाकरी. मळ्यात येऊन विहिरीवरी बसले गोसावी भोजना. समर्थाच्या समोरी एका छपरा भितरी गोसाव्यांनी लावली खरी आपापली खडासने. त्यांचा जो होता महंत ब्रह्मगिरीत आम्ही सत्य, तो भगवत गीतेप्रत वाचू लागला अस्तमानी. गोसावी श्रवणा बैसले, गावातूनही काय आले. पोथी ऐकवया भले त्या ब्रह्मगिरी गोसाव्याची. नैनन छिंदती हा श्लोक, निरूपणाचा होता देख. ब्रह्मगिरी पक्का दांभिक, स्वानुभवाचा लेश नसे. निरूपण त्याचे ऐकले, गावकऱ्यास नाही पटले. ते आपसात बोलू लागले, हा नुसता शब्दच्छल. सारे पोथी ऐकल्यावरी येऊन बैसले पत्र्याभितरी. गजाननाच्या समोरी संत दर्शन घ्यावया. लोकमंती छपराला निरूपणाचा भाग झाला. येथे पत्र्यास बैसला स्वानुभवाचा पुरुष हा. तेथे ऐकला इतिहास, येथे पाहिला प्रत्यक्ष पुरुष. या भाषणे गोसाव्यास रागाला काहीसा. अवघे गोसावी गांजा प्याया बसले होते घेऊन या त्वा पत्र्याची या ठाया. चालली चिलीम गांजाची, पत्र्यात पलंगाच्या वरी बसली होती समर्थ स्वारी. चिलीम भरून वरच्यावरी प्याया देई भास्कर. त्या चिलमीच्या वस्तवाची ठिणगी पडलेली पलंगी पडली साची. ती पडताना कोणाची दृष्टीनं गेली तिच्यावर. काही वेळ गेल्यावर निघू लागला धूर. पलंग पेटला अखेर एकदम चहूबाजूंनी. तो प्रकार पाहता भास्कर बोले गुरुनाथा, पलंग सोडा शीघ्र आता या खाली उतरून. लाकडे ही पलंगाची आहेत ती सागाची, तिनं आता विझवावयाची पाण्या वाचून दयाळा. तई समर्थ बोलले वाचे, भास्करा आज्ञे विझविण्याचे कारण नाही तुला साचे. जल मुळीचा आणू नको. आहो ब्रह्मगिरी या बैसा पलंगावरी. अहो महाराज ब्रह्मगिरी या बैसा पलंगावरी. तुम्हा आहे अवगत खरी भगवद्गीता साकलले. त्यांच्या परीक्षेची वेळ आणली हरीने तात्काळ. ब्राह्मण जाळी अनळ याचा प्रत्यय दाखवा. नैनन छिंदती श्लोकावर व्याख्यान केले 1 प्रहर. आता का मानिता दर या पलंगी बसण्याचा. जा भास्करा लवकरी, ब्रह्मगिरीला करी धरी. आणून बसू यत्यदरी या जळत्या पलंगास. ऐशी आज्ञा होता क्षणी भास्कर गेला धावूनी. ब्रह्मगिरीच्या सव्यपानी धरीला त्याने निज करे. भास्कराचे शरीर धिप्पाड सशक्त पिळदार. तो गोसावी त्याच्या समोर शोभू लागला घुंगुरडे. पलंग पेटता चौफेर डोळा निघू लागल्या थोर. परी महाराज आसनी स्थिर हालले मुळीन इतकेही. श्री प्रल्हाद कयाधुसूत उभा केला अग्नीत. हे लिहिले पुराणात श्री व्यासांनी भगवती. त्या लिहिल्या गोष्टीचे प्रत्यंतर दाविले साचे. मळ्या माझी कृष्णाजीचे श्री गजानन साधूंनी. ब्रह्मगिरी म्हणे भास्कराशी, मला न न्या पलंगापाशी. महाराजांच्या अधिकाराशी मी नाही जाणितले. 3 मानी भास्कर
ओढीत आणीला फरफर उभा केला समोर आपल्या सद्गुरुरायांच्या. नैन दहती पावक हे खरे करून दावा वाक्य ऐसे बोलता महाराज देख गोसाई परम घाबरला. गोसावी म्हणे भीत भीत मी पोटभरे आहे संत. शिरापुरी खाण्याप्रत मी झालो गोसावी. माझ्या अपराधांची क्षमा साच करी शांतीधामा. केला खटाटोप रिकामा गीताशास्त्र शिकण्याचा. तुला पिसा मी म्हणालो आता पस्तावा पावलो. मी दाती तृण धरून आलो शरण तुला अभय दे. शेगावच्या जनांनी केली समर्था विनवणी. आपण अग्नीपासून भय आपणा अग्नीपासून भय नाही हे खरे. तरी महाराज आमच्याकरिता खाली यावे लवकर आता. अशा स्थितीत पाहता तुम्हा आम्हा धडकी भरे. म्हणून आमच्यासाठी उतरा खाली. ज्ञानजेठी गोसावी झाला हिपुटी. तो काही बोलला. लोक विनंती द्यायमान खाली उतरले गजानन. तो पलंग पडला कोसळून. एक पळही न लागले त्या. अवघ्याच होता जळला. जो भाग शेष उरला तो लोकांनी विझविला. साक्ष दावण्या इतरांसी. ब्रह्मगिरी पायी लागला निर्भिमान अवघा झाला. स्पर्श होता गंगाजळा. मल कुठून राही तेथ. मग मध्यरात्रीच्या समयाला ब्रह्मगिरीस बोध केला. आजपासून चेष्टेला तू या सोडून देई रे. ज्यांनी राख लावावी त्यांनी उपाधी दूर ठेवावी. अनुभवाविन न सांगावी गोष्ट कोणा निरर्थक. नुसते शब्द पांडित्य माजले जगी आतोनात. तेनेच आहे झाला घात आपल्या या संस्कृतीचा. गोसावी मच्छिंद्र जालंधर गोरक्ष गहिनी साचार. ज्ञानेश्वराचा अधिकार किती म्हणून सांगावा. स्वानुभवाचे झाले यती. श्री शंकराचार्य निशिती. प्रपंची राहून ब्रह्मस्थिती अनुभवली एकनाथांनी. स्वामी समर्थ ब्रह्मचारी ही ब्रह्मसाक्षात्कारी होऊन गेले भूमीवरी. यांची चरित्रे आणि म्हणा. उगीच खाया शिरापुरी भटकू नको भूमीवरी. सारण तया माझारी ये तुलेही गवसणार. ऐसा बोध ऐकिला ब्रह्मगिरी विरक्त झाला. प्रातकाळीच उठून गेला कोणानं भेटता शिष्यासह. ही गोष्ट दुसऱ्या दिवशी कळली अवघ्या गावासी. जो तो आला पहावयासी मळ्यात जळलेल्या पलंगाते. हा दासगुण विरचित श्री गजानन विजय नामे ग्रंथ. तारो भाविका भवाब्दित हेची इच्छी दासगणू. शुभम भवतु श्री हरिहरार्पणमस्तु. इति श्री गजानन विजय ग्रंथ अष्टमो अध्याय समाप्त.